बेळगाव जिल्ह्यासह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा। राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाने थैमान घातलं असून अनेक विभागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। हवामान विभागाने बहुतांश जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला। बेळगाव जिल्ह्यामध्ये तसेच लगतच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मंगळवारपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी खबरदारीने घेण्याचे आवाहन निपाणी मतदारसंघाच्या आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी केलं आहे। नागरिकांनी मंगळवारपर्यंत अनावश्यक प्रवास टाळावा। पूर प्रणव भागातील नागरिकांनी अधिक जागरूक राहावं। धोकादायक ठिकाणी जाणं टाळावं। शेतकऱ्यांनी पावसामध्ये शेतात जाणे टाळावे व जनावरांची काळजी घ्यावी। नागरिकांनी तडे गेलेल्या घरामध्ये राहणं टाळावं। वेळोवेळी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावं अशा अनेक सूचना अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना देण्यात येत आहेत। बेळगाव जिल्ह्यासह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा। राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाने थैमान घातलं असून अनेक विभागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। हवामान विभागाने बहुतांश जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला। बेळगाव जिल्ह्यामध्ये तसेच लगतच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मंगळवारपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी खबरदारीने घेण्याचे आवाहन निपाणी मतदारसंघाच्या आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी केलं आहे। नागरिकांनी मंगळवारपर्यंत अनावश्यक प्रवास टाळावा। पूर प्रणव भागातील नागरिकांनी अधिक जागरूक राहावं। धोकादायक ठिकाणी जाणं टाळावं। शेतकऱ्यांनी पावसामध्ये शेतात जाणे टाळावे व जनावरांची काळजी घ्यावी। नागरिकांनी तडे गेलेल्या घरामध्ये राहणं टाळावं। वेळोवेळी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावं अशा अनेक सूचना अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना देण्यात येत आहेत।